नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण महाराष्ट्राचा लाडका आणि जगभरात प्रसिद्ध असलेला गरमागरम आणि खुसखुशीत बटाटा वडा पाहणार आहोत। पाऊस असो किंवा नुकतीच संध्याकाळची भूक लागलेली असो, वडापावचं कॉम्बिनेशन नेहमीच हिट आहे, नाही का? इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही बटाटा वडा बनवला तर अगदी परफेक्ट गाड्यावर मिळतो त्यापेक्षाही चविष्ट असा बटाटा वडा तयार होतो। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे। आणि सोबतची बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बटाटे वडे बनवण्यासाठी इथे मी 6 बटाटे अगदी व्यवस्थितपणे उकडून घेतले आहे आणि त्याची सालेही काढून घेतली आहे। आता लगेचच आपण बटाटे अगदी व्यवस्थितपणे त्याच्या बारीक फोडी तयार करून घेऊया। आपण अशा प्रकारे अगदी बारीक त्याच्या फोडी तयार करून घेणार आहोत। अशाच प्रकारे सर्व राहिलेले जे बटाटे आहेत त्याच्या मी फोडी तयार करून घेत आहे। पाहू शकता सर्व बटाट्याच्या मी अगदी व्यवस्थितपणे बारीक फोडी तयार करून घेतल्या आहेत। आता लगेचच त्या आपण बाजूला ठेवूया आणि बटाट्या वड्यासाठी जो हिरवा मसाला लागतो तो लगेचच आपण बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे। आता त्यात आपण 1 चमचा अख्खे धणे घालूया। त्यानंतर लगेचच आपण एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत। आता त्यात आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर देठासकट मी ते घेतली आहे। त्यामुळे बटाटी वड्याला चव अगदी भारी अशी येते। आता हे सर्व जिन्नस पाणी न घालता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी जाडसर अशी भरड तयार करून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे अगदी हिरवी भरड तयार करून घ्यायची आहे। आता ती आपण बाजूला ठेवूया आणि भाजी बनवायला घेऊ। त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेलही तापत ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थित तडतडू देऊया। मोहरी अगदी व्यवस्थित तडतडली पाहिजे तरच भाजी अगदी चविष्ट अशी तयार होते। मोहरी जर तडतडली नाही तर भाजीची चव बिघडते आणि भाजी कडवट लागते, म्हणून फोडणी अगदी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे। आता त्यात आपण 1 चमचा उडदाची डाळ घालूया आणि उडदाची डाळ त्याबरोबरच कढीपत्त्याची 2 ते 3 पाने इथे मी कापून घेतली आहेत, तीही आपण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊया। डाळ गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे। त्यानंतर फोडणी अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये जो आपण हिरवा मसाला तयार करून घेतला होता तो आता आपण ह्या स्टेजमध्ये घालूया। इथे मी सर्वच्या सर्व हिरवा मसाला घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे हिरवा मसाला वापरू शकता किंवा कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जिन्नस आपण त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेऊया, त्यामुळे भाजी अगदी चविष्ट अशी तयार होते। साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर हिरवा मसाला व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा हिरवा मसाला अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। मीठ एकसारखे हिरव्या मसाल्यात एकजीव होईस्तोवर अशा प्रकारे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत। आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण ज्या बटाट्याच्या फोडी तयार करून घेतल्या होत्या त्या आता आपण त्यामध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच हिरव्या मसाल्यात कोट होईस्तोवर बटाटे अगदी अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। हिरवा मसाला पूर्णपणे बटाट्याला लागेस्तोवर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित एकजीव करत राहायचे आहे। अशा प्रकारे बटाटे मॅश करत करत हिरव्या मसाल्यात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे, म्हणजे हिरव्या मसाल्याची पुरेपूर चव बटाट्यात उतरते आणि बटाटा वडा खाताना फारच चविष्ट असा लागतो। म्हणून अशा प्रकारे बटाटे मॅश करत करत हिरवा मसाला त्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। पाहू शकता बटाटी वड्याची भाजी पूर्णपणे तयार झाली आहे। इथे
भाजीला वाफ देण्याची गरज नसते, नाहीतर भाजीला पाणी सुटते. म्हणून फक्त बटाटे हिरव्या मसाल्यात अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहेत. आता लगेचच गॅस बंद करूया आणि ही भाजी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. पाहू शकता बटाटे वड्याची भाजी पूर्णपणे थंड करून घेतली आहे. आता लगेचच त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये गोळे तयार करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत. आता लगेचच आपण बटाट्या वड्यासाठी जे बॅटर लागते ते आपण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यावर चाळणी ठेवली आहे. आता त्यात आपण 1 वाटी रोजच्या वापरातील बेसन घालूया आणि व्यवस्थित बेसन चाळून घेऊया. त्यामुळे बटाटे वड्याचे जे बॅटर असते ते बनवायला सोपे जाते आणि गुठळ्या त्यामध्ये होत नाहीत आणि करताना अगदी सोपे जाते. आता हे बेसन व्यवस्थित चाळून घेतल्यावर त्यात आपण एक एक करून जिन्नस ॲड करूया. त्यामध्ये प्रथम आपण पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालूया. आता पिठात थोडे थोडे करून पाणी घालूया आणि भजीच्या पिठाप्रमाणे बॅटर तयार करून घेऊया. इथे पाणी जपूनच वापरायचे आहे. थोडे थोडे करूनच इथे पाणी पिठामध्ये घालायचे आहे आणि ढवळत राहायचे आहे. नाहीतर एकदमच जर पाणी घातले तर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. अजून हे बॅटर थोडेसे घट्टसर वाटत आहे. इथे मी अजून 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करून बॅटर थोडेसे सरसरीत करून घेणार आहे. पाहू शकता अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आता हे बॅटर आपण साधारणतः 5 ते 10 मिनटे त्यावर झाकण ठेवून रेस्ट करण्यास ठेवूया. म्हणजे त्यामधील जे जिन्नस आपण घातले आहे व पिठामध्ये व्यवस्थित एकजीव होतील. आता साधारणतः 10 मिनटे हे बॅटर त्यावर झाकण ठेवून रेस्ट करून घेऊया. साधारणतः 10 मिनटानंतर आपण पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित रेस्ट झाले आहे. आता लगेचच ते आपण ढवळून घेऊया म्हणजे त्यातील एअर बबल्स पूर्णपणे निघून जातील. आता लगेचच बटाटे वडे बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईत आधीच तेल तापत ठेवले होते. तेल तापले आहे की नाही चेक करण्यासाठी त्यामध्ये बॅटरमधील थोडेसे बॅटर ह्यामध्ये सोडायचे आहे. जर बॅटर लगेचच वर आले तर समजावे तेल अगदी व्यवस्थित तापले आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून गोळे बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित अशा प्रकारे गोळून हळूवारपणे तेलात सोडायचे आहे. इथे मी चमच्याचा वापर करत आहे. त्यामुळे तेल हातावर उडण्याची शक्यता फारच कमी होते. अशा प्रकारे जे नवशिकेही असतील त्यांनी ते चमच्याचा वापर करून अशा प्रकारे बटाटे वडे तेलात सोडायचे आहे. आता बटाटे वडे तेलात सोडल्यावर लगेच झारा लावायचा नाही. अशा प्रकारे एक बाजू सेट झाल्यावर आलटून पालटून बटाटे वडे सर्व बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईस्तोवर आणि गोल्डन कलर येईस्तोवर ढवळत राहून अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता बटाटे वडे अगदी दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईस्तोवर मी तळून घेतले आहेत. लगेचच त्यातील तेल उडून एका चाळणीत काढून घेऊया. म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि बटाटे वडे तेलकट होणार नाहीत. अशा प्रकारे बटाटे वडे तयार झाले आहेत. अशाच प्रकारे अजून मी दुसरी बॅच तुम्हाला तळून दाखवत आहे. त्यासाठी बटाटे वडे अशा प्रकारे चमच्याने तेलात हळूवारपणे सोडायचे आहेत. त्यानंतर एक बाजू अगदी व्यवस्थित सेट करून घेतल्यावर म्हणजेच तळून झाल्यावर आलटून पालटून बटाटे वडे अगदी सर्व बाजूने व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आहेत. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता दुसरी बॅच अगदी खरपूस गोल्डन कलर येईस्तोवर मी तळून घेतली आहे. तीही आपण त्याच चाळणीत काढून घेऊया म्हणजे त्यातील एक्स्ट्राचे तेल पूर्णपणे निघून जाईल. अशा प्रकारे तयार झाले महाराष्ट्रच काय अगदी जगभरात प्रसिद्ध असलेले बटाटे वडे. तेही काही मिनिटात आणि साध्या सोप्या पद्धतीने. लगेचच गरमागरम बटाटे वडे सर्व करूया. हे बटाटे वडे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा पावाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम असे लागतात. इथे दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही बटाटे वडे बनवले तर ते अगदी परफेक्ट गाड्यावर मिळते त्यापेक्षा भारी चवीचे तयार होतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच गरमागरम
चविष्ट आणि साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.